दादाभाई नौरोजी भारताचे पितामह म्हणून ज्यांचा इतिहासात गौरवाने उल्लेख केला जातो ते दादाभाई नौरोजी. गुजरातमधील नवसारीच्या पारशी कुटुंबात 4 सप्टेंबर 1825 रोजी त्यांचा जन्म झाला. दादाभाई हे भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. दादाभाईंनी 1853 मध्ये मुंबईच्या सुप्रसिद्ध एलिफिन्स्टन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली व या कॉलेजमधील ते पहिले भारतीय प्राध्यापक होते. दादाभाईंनी 1861 मध्ये रास्त गोफ्तार हे पारसी भाषेतील पहिले साप्ताहिक सुरू केले. दादाभाई नौरोजींनी 1886, 1893, 1906 मध्ये असे 3 वेळा राष्ट्रीय सभेचे ते अध्यक्ष पद त्यांनी भूषवले होते. लुटीचा सिद्धांत, संपत्तीचे अपहरण हे सिद्धांत मांडून त्यांनी शेतसारा कमी करावा, मिठावरील कर रद्द करावे, बँका सुरू कराव्यात, रयतेचे शिक्षण सुरू करावे इत्यादी आर्थिक मागण्या केल्या होत्या. पॉवर्टी अन ब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथात त्यांनी लुटीचा सिद्धांत मांडला आहे. 1892 ते 1895 या काळात इंग्लंडमधील फिन्सबरी मतदारसंघातून निवडून येऊन ते हाऊस ऑफ कॉमन्सचे सभासद बनले होते. दादाभाई नौरोजी ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून येणारे पहिले भारतीय सभासद ठरले. दादाभाई नौरोजी हे 1896च्या वेल्बी कमिशनचे सदस्य होते. वेल्बी कमिशन भारतातील आर्थिक सुधारणांसंदर्भात नियुक्त केले होते. दादाभाई नौरोजी यांनी 1866 मध्ये इंग्लंड येथे ईस्ट इंडिया असोसिएशन ही संघटना स्थापन केली व तिची शाखा 1869 मध्ये मुंबईत स्थापन केली होती. दादाभाईंनी इंग्लंड येथे इंडियन रिफॉर्म्स असोसिएशन ही संस्था स्थापन केली होती. 1906च्या कलकत्ता अधिवेशनात दादाभाईंनी स्वराज्य हेच राष्ट्रीय सभेचे ध्येय असल्याचे घोषित केले होते. स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य नव्हे हे लक्षात घेणे आवश्यक आहे असे त्यांचे म्हणणे होते. वसाहतीचे स्वातंत्र्य व साम्राज्याअंतर्गत स्वराज्य असे हे स्वराज्यास त्यांनी म्हटले होते. ड्रेन ऑफ हेल्थ हा सिद्धांत दादाभाई नौरोजी यांनी मांडला होता.